Audio Jungle. Audio Jungle. अरे नाथ ज्योतिबांची मी भीमाच्या लेखनीची धार आहे. अरे अन्याय जुलमाविरुद्ध विक्रांतीचा विचार आहे. उतरले रणांगणावर तर मी जय भीमचा अंगार आहे. कादंबरीकार अण्णाभाऊ साठेंच्या तलवारीची मी धार आहे. कादंबरीकार अण्णाभाऊ साठेंच्या तलवारीची मी धार आहे. कविता ठेवते. कवितेचं शीर्षक आहे वारसा अंगाईचा. अंगाई म्हणून गायली भीमाची गाणी. अंगाई म्हणून गायली भीमाची गाणी आणि दिला माझ्या आयुष्याला उंच झोका. अंगाई म्हणून गायली भीमाची गाणी आणि दिला माझ्या आयुष्याला उंच झोका. आईने पाळण्यातच पाजलं बाळकडू. आईने पाळण्यातच पाजलं बाळकडू. बुद्ध फुले शाहू आंबेडकर तुका. आईने पाळण्यातच पाजलं बाळकडू. बुद्ध फुले शाहू आंबेडकर तुका. आईने आई हा शब्द शिकवलाच नाही. आईने आई हा शब्द शिकवलाच नाही. शिकवलं तिनं जय भीम बोलायला. आईने आई हा शब्द शिकवलाच नाही. शिकवलं तिनं जय भीम बोलायला. जोडून नातं चळवळीशी. जोडून नातं चळवळीशी शिकवलं स्वाभिमानाने चालायला. जोडून नातं चळवळीशी शिकवलं स्वाभिमानाने चालायला. मी लागले रांगायला. मी लागले रांगायला. बाप लागला मला सांगायला. मी लागले रांगायला. बाप लागला मला सांगायला. अगं अनु मांग फेडील बाबासाहेबाचे पांग. अगं अनु मांग फेडील बाबासाहेबाचे पांग. पोचीरामाचे रक्त आपले साऱ्या जगाला छाती ठोकून सांग. पोचीरामाचे रक्त आपले साऱ्या जगाला छाती ठोकून सांग. मी शाळेत पाठीवरती गिरवायला लागले अ ब क ड. मी शाळेत पाठीवरती गिरवायला लागले अ ब क ड. तेव्हाच बापाने शिकवली मला परिवर्तनाची बाराखडी. तेव्हाच बापाने शिकवली मला परिवर्तनाची बाराखडी. आणि आज आम्ही अ ब क ड वर्गीकरणाच्या नावाखाली एकतेच्या घराला लावतोय आतून कोंडी. एकतेच्या घराला लावतोय आतून कोंडी. अरे कशाला भांडण तंटा. अरे कशाला भांडण तंटा. कशाला आपापसात आरक्षणाचा फंदा. कशाला भांडण तंटा. कशाला आपापसात आरक्षणाचा फंदा. समजून घ्या रे बांधवांनो. समजून घ्या रे बांधवांनो. शेवटी अण्णाभाऊंनी लढला होता भीमाचाच लढा. भीमाचाच लढा. भीमाचाच लढा. भीमाचाच लढा. भीमाचाच लढा. मनपूर्वक धन्यवाद. मुलींसाठी कविता लिहिली होती. पसरलेत निखारे पावलो पावले निर्भीडपणे चाल मुली. पसरलेत निखारे पावलो पावले निर्भीडपणे चाल मुली. उधळून टाक शतकानुशतके लादलेल्या परंपरेच्या चुली. त्यांनी सगळं ते उधळून टाकलं पाहिजे. पुढे असं लिहिलं होते. भले होऊ नकोस तू कुंती द्रौपदी पार्वती सीता. भले होऊ नकोस तू कुंती द्रौपदी पार्वती सीता. अरे भले का तू नकोच होऊस कुंती द्रौपदी पार्वती सीता. व्हायचंच असेल तुला कोणी तर हो. चिखलशेण्याचा शिव्या शामांचा मारा झेलूनही स्त्री शिक्षणाचा पाया भक्कम राहणारी सावित्रीबाई फुले माता. रडण्यासाठी नको लढण्यासाठी सिद्ध हो. रडण्यासाठी नको लढण्यासाठी सिद्ध हो. समजू नको का स्वतःच दुबळे. उधळून टाक शतकानुशतके लागलेल्या परंपरेच्या चुली. एकदा पुन्हा एकदा यासाठी जोरदार गाण्याचा फार सुंदर कविता पेश केली. त्यानंतर एक आगळा वेगळा आवाज स्वराज समदूर आपल्या समोर येतो. स्वराज समदूर टाळ्या वाजवा की चांगल्या कविता ऐकायला मिळते. इथं सगळे सांगणारे कवी आहेत. म्हणजे चळवळीत यायच्या पहिले घरून सांगूनच येतात. तर दादांच्या फार ओळी माझ्या आवडत्या आहेत की तुझ्याही प्रेमावर लिहायचंय मला बरंच काही. संदेश दादा म्हणतात की तुझ्याही प्रेमावर लिहायचंय मला बरंच काही. पण काय करू प्रिये ही भाकरीची लढाई माझी संपतच नाही. पण काय करू प्रिये ही लढाई माझी भाकरीची संपतच नाही. दादा मी पण सांगतो की तिला वाटलं मी इतर प्रियकरांसारखा तिच्या मागे चालण्याची रांग लावेल. तिला वाटलं मी इतर प्रियकरांसारखा तिच्या मागे चालण्याची रांग लावेल. अगं मी त्या बापाचा लेख आहे ज्याने सूर्य गिळणाऱ्यांना आरसा दाखवलाय.
पण दादा, लोक गुलाबाचं फुल देऊन प्रेम व्यक्त करतात. लोक गुलाबाचं फुल देऊन प्रेम व्यक्त करतात. मी तुला संविधानाची प्रत भेट देईन. लोक गुलाबाचं फुल देऊन प्रेम व्यक्त करतात. मी तुला संविधानाची प्रत भेट देईन. फुलांचं आयुष्य 2 दिवसाचं असतं, पण हे पुस्तक तुला आयुष्यभराचा सन्मान देईल. पण लक्षात ठेव, माझं प्रेम जितकं हळवं आहे तितकंच ते अन्यायाविरुद्ध प्रखर आहे. पण लक्षात ठेव, माझं प्रेम जितकं हळवं आहे तितकंच ते अन्यायाविरुद्ध प्रखर आहे. हृदयावर जरी तुझं नाव असलं तरी श्वासावर मात्र बाबासाहेबांचाच अधिकार आहे. श्वासावर मात्र बाबासाहेबांचाच अधिकार आहे. आणि कविता ठेवतोय की गावकुसा बाहेर घर माझं गावात घेशील का? की गावकुसा बाहेर घर माझं गावात घेशील का? जात झटकून माणूस म्हणून नावात घेशील का? की गावकुसा बाहेर घर माझं गावात घेशील का? जात झटकून माणूस म्हणून नावात घेशील का? त्या पानवठ्यावर उभी आहे ती तहान माझ्या घरची. त्या पानवठ्यावर उभी आहे ती तहान माझ्या घरची. त्या पाण्याला हात लावण्याची हिंमत घेशील का? पण झोपडीत माझ्या शिवबा हे मुठीत जिवंत स्वाभिमान. की झोपडीत माझ्या शिवबा हे मुठीत जिवंत स्वाभिमान. मग तुझ्या घरात आंबेडकरांना जागा देशील का? मी नामा तुका मानतो का? मी नामा तुका मानतो का शब्दांचे ते सन्मान. मी नामा तुका मानतो का शब्दांचे ते सन्मान. बुद्ध प्रबुद्ध विचार म्हणून मनात घेशील का? आणि माझ्या लेकरांच्या डोळ्यात उद्याचं स्वप्न आहे. माझ्या लेकरांच्या डोळ्यात उद्याचं स्वप्न आहे. त्या स्वप्नांना माणूस म्हणून जातीत घेशील का? दादा, तुझा देव आणि माझा देव वेगळे कधी झाले? की तुझा देव आणि माझा देव वेगळे कधी झाले? या भिंतींच्या ढिगाखाली तू माणूस शोधशील का? पण बुद्ध म्हणतो, स्वराज म्हणतो बुद्धाचा मार्ग शस्त्र नवे विचार. की स्वराज म्हणतो बुद्धाचा मार्ग शस्त्र नवे विचार. या समतेच्या वाटेवर हातात देशील का? या समतेच्या वाटेवर हातात देशील का? आणि या समतेच्या वाटेवर तू सोबत देशील का? या समतेच्या वाटेवर. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.